तर चला मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत साधन दरी, ज्याला व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन, भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग. यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच समजावा. या दरीची खोली 200 ते 300 फूट खोल आणि जवळजवळ ही दरी 1.5 ते 2 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, या दरीला आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दरी म्हणून ओळखले जाते. ही दरी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशयाच्या काठाने सांब्रत या गावी लागते. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी, अतिशय अरुंद घळे, कधी 8-10 फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी 3 फूट रुंद आणि दोन्ही बाजूला अंगावर. तर चला आता आपण सांदन दरी कशी आहे ते बघू. तर चला बघू. आता हा माझा मित्र भूषण पितांबरे, हा या खोलवर दगडातून खाली उतरताना तुम्ही त्याला बघतच असाल, आणि खाली पडलं म्हणजे काम तमाम. तर येथे खूप हळूने उतरावे लागते खाली. आणि आता इथून पुढे तुम्ही बघू शकता की खाली किती खोल दिसते. त्यानंतर येतो माझा नंबर. आता मी पण इथे खूप सावकाशपणे खाली उतरत आहे, कारण की तिथं खूप घसरण होते. जर सटकला पाय तर सीधा वर. तर चला आता आपण पुढे बघूया. त्यानंतर मी समोरच्याला सांगताना की तू खाली दमवून उतर. त्यानंतर हे माझे मित्र दांडगे, नितीन दांडगे, यांना मी सांगत होतो की तू दमन खाली उतर, आणि हे पण एकदम सावकाशपणे खाली उतरत होते. की इथे येण्याची गर्दी खूप आहे आणि ही दरी का प्रसिद्ध आहे. तर मी आता तुम्हाला माझ्या आजूबाजूचा हा जो काही परिसर आहे मी आता तुम्हाला पुढे दाखवेलेस. आणि मला तरी असे वाटते की आपण तरी एखाद्या वेळेस येथे व्हिजिट करावे, कारण की ह्या दरीमध्ये खूप काही बघायसारखं आहे. आणि आपण जो अनुभव घेतो त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकतो. तर चला बघू आपण पुढे ही दरी कशी आणि किती खोल आहे. तर आता मी इथून पुढे निघालेलो आहे. आता इथून मी पुढे जाणार आणि बघणार की आता दरी अजून किती लांब पसरलेली आहे. तर आता मी बघू शकता आजूबाजूचं तुम्हाला दिसतच असेल की मोठमोठाली खूप दगडे. ते बघा माझे मित्र पितांबरे, भूषण, ती एका पोस्टसाठी रेडी. त्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीमागे बघू शकतात किती मोठमोठे दगडे. ना आता हे बघा माझ्या आजूबाजूला. तर चला मी आता तुम्हाला पुढचा काही असा क्षण आहे ते दाखवतो. आता तुम्ही मागे तर बघितलेच असेल की दरी किती मोठी आहे. तर तुम्ही परत एकदा बघू शकतात की मागे किती मोठमोठे दगडे आहेत. आणि तर आता तुम्ही बघू शकता साधन व्हॅलीचा व्ह्यू किती मोठी बघा. तर हे माझे मित्र इथे बसलेले होते. आता हे माझा मित्र चाललेला आहे पितांबरे, त्यानंतर काही विद्यार्थी आणि दांडगे सर. नितीन दांडगे हे खूप थकलेले होते. चालून त्यांच्या पायाला गोळे आले होते. त्यानंतर आम्ही आता सरळ पुढे चाललो. तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो की ही दरी तुम्ही बघू शकता किती उंच आहे, आणि हिला भेग पडलेले पण हे तुम्ही इथे बघू शकता. तर चला आता आम्ही पुढं निघलो. तर काही ठिकाणी थोड्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, आणि मी या पाण्यातून जाताना माझा पाय सटकला होता. तर मी पडता इथे वाचलो. तर आता तुम्ही बघू शकता की इथे खूप रिस्क होती. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे येण्याची जागा किती अवघड होती आणि कितीशी लहान होती. आणि तुम्ही मागचा व्ह्यू पण बघू शकता की ते खूप सामान चालत होतो मी. आणि तो, 「 तसं जर बघितलं तर इथे उतरण्यासाठी पण खूप अवघड होते. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ते खूप सामान चालत होतो मी. आणि तसं जर बघितलं तर इथे उतरण्यासाठी पण खूप अवघड होते. आणि तसं जर बघितलं तर इथे उतरण्यासाठी पण खूप अवघड होते. आणि
कारण की ही दरी खूप मोठी होती आणि असा इथे पडण्याची पण खूप भीती होती. तर त्या अशा क्षणाला सावकाश चालणे खूप गरजेचे होते आणि मी इथे उतरलो सावकाशपणे खाली आणि थोड्या प्रमाणात इथे मी काहीतरी बोलत होतो, तर मला काही आठवत नाही. पण आता तुम्ही इथे बघू शकतात की माझ्या मित्राला इथे भूक लागलेली होती आणि तो तिथे बसून काहीतरी खात होता. तो म्हणला होता की मी इथे खूप दमलेलो आहे, आता माझ्याकडून चालणे होत नाही, आता तुम्हीच चाला आणि मी नंतर तुमच्या मागे मागे येईल. जसं वाटत होतं तसं हे बघायला खूप रम्य होतं, पण चढण्यासाठी पण खूप होतं. तुम्ही बघू शकता बघा ते काहीतरी वस्तू ठेवताना आणि एका हातामध्ये खाण्याचे काहीतरी होते. आणि आता इथून पुढे जो हे होता बघण्याचं दृश्य तो खूप छान होता. त्यानंतर आम्ही तिथे समोर गेल्यावर खूप काहीसं बघण्यासारखं होतं, पण पाण्याअभावी पुढे जाता नाही आली आणि मी तिथूनच पुढे थांबलो. तर माझा मित्र भूषण पितांबरी हा खूप थकल्याने एका जागी थांबला होता आणि काहीतरी खात होता. मी त्याला खूप चिडवतो की चाल बाबा चाल, इथे थांबून काहीच फायदा नाही, आपल्याला लवकर बाहेर निघायचं आहे. तरी तो तिथेच थांबला होता. नंतर त्याला वाटले आपण इथे एकटे राहू, म्हणून तो नंतर माझ्या मागे मागे आला आणि मी तिथे काहीतरी बोलत होतो, मला तरी काही आठवत नाही, पण मजा पण खूप यायची. तिथे पाणी होतं, मी पाण्यातले त्यांना मासे दाखवत होतो. तर आता तुम्ही बघू शकता नितीन दांडगे ही वरती त्या दगडावरून वरती चढताना ही जागा खूप अवघड होती आणि इथून वरती चढणे म्हणजे खूपच अवघड होती. जर पाणी सडला तर या अशा ठिकाणी एक तर हात किंवा पाय मोडू शकत होता किंवा खूप मोठा अपघात होऊ शकत होता. तसेच आम्ही बारीबारीने इथे चढत होतो, थोड्या याने काही ठिकाणी घसरण पण खूप होती, तिथे पाय पण खूप घसरत होते आणि अशा याच्यामध्ये आम्ही खूप सावकाशपणे चढत होतो. आता तुम्ही बघू शकतात की इथे या मुलाचा पाय घसरत होता आणि त्यांनी क्रॉस घातलेली होती. तर अशा ठिकाणी जर सरासरी आपण शूजच वापरावे, कारण की शूज असले तर खूप फायद्याचे असते, कारण की शूजनं आपले पाय वगैरे काही घसरत नाही. तसे आम्ही सर्वजण एक करून तिथे वर चढत होतो. तर इथे खूप छान वाटायचे चढायच्या टायमाला. असं वाटायचं आहे की कुठे मोठ्या जंगलात जातो आहे, कुठे ॲडव्हेंचर करतो आहे मोठमोठ्या पर्वतावर. पण भीती पण तेवढीच होती. कोणाकोणाला इथे चढायला खूप रस पण होता आणि मी आता या ठिकाणी या मुलाचा सांगत होतो की आता तू माझा व्हिडिओ घे, मी वर कसं चढतो ते पण मला बघू दे आणि मी काय करतो हे पण मला बघू दे. तर नंतर व्हिडिओ तर घेतला, पण नंतरचा हा जो समोरचा जो काही बॅकग्राऊंड होता, समोरचं जे की दृश्य होतं हे खूप छान होतं आणि इथून मुलं खूप छान फोटो घेत होते आणि त्या क्षणामध्ये आम्ही इथे व्हिडिओ करत होतो. तर या व्हिडिओ बनवायचं एकच कारण होतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये पैसा पण खूप कमवला जातो आणि पैशासोबत पण आपण काही ठिकाणी फिरायला यायला पाहिजेत. फिरल्याने काय होतं की आपला तणाव खूप कमी होतो. पैसे तर खर्च होतात, यात काही हे नाही, पण पैशासोबत आपण ज्या काही आठवणी जमा करतो त्या आठवणी त्या पैशापेक्षा खूप मोठ्या असतात. तसेच या व्हिडिओचे बनण्याचे कारण हेच होते की आपण या दुनियात आलेलो आहेत. आपण नुसता पैसा मागे लागू आपलं जीवन असंच केलेलं आहे. तर मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपण तरी सरासरी प्रत्येकाने महिन्यातून का नाही पण 2 महिन्यातून एकदा तरी ट्रॅव्हल करायला पाहिजे. ट्रॅव्हल केल्याने काय होत असते की आपले जे की विचार असते ते बदलतात आणि विचार बदलल्यामुळे काय होतं आपल्या. तर आता मी पूर्णपणे साधन व्हॅली, ज्याला आपण साधन दरी म्हणतो, मी ती पूर्णपणे बघितलेली होती आणि मी तिथूनच बाहेर निघालो होतो. आणि आता तुम्ही माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता की कसा होता. आजूबाजूला खूप दाट जंगल होते आणि त्या जंगलातून आम्ही या साधन व्हॅलीला आलो होतो. तर या व्हॅलीची एक खूप
आठवण माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही एक आठवण निर्माण झाली म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.